तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे रुपाली राठोड ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही जाणार आहोत खारघरच्या राजाच्या दर्शनाला। चला तर मग हे बघा चला तर आता आपण पोहोचलेलो आहोत खारघरच्या राजाच्या दर्शनाला। इथं कार्यक्रमाची रूपरेषा दिलेली आहे आणि समोर भव्य दिव्य असा मंडप टाकलेला आहे। आता तुम्ही समोर बघतच आहात की खारघरच्या राजाची भव्य दिव्य अशी मूर्ती ठेवलेली आहे आणि त्यासमोर आपल्याला श्री दत्तगुरूंची मूर्ती दिसत आहे। ही बघा किती भव्य दिव्य मूर्ती आहे, दर्शन घ्या सगळ्यांनी। त्यानंतर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे सांगणारे आपल्या श्री स्वामी समर्थांची मूर्ती दिसत आहे आपल्याला। अतिशय छान असा देखावा इथे केलेला दिसला आणि समोर आपल्याला एकात्मतेचा संदेश देणारी आपली भारत माता। त्यानंतर विदर्भाचं आराध्य दैवत असलेले आपले श्री संत गजानन महाराज, शेगावचे गजानन महाराज आणि नंतर सगळ्यांना सबका मालिक एक है असे सांगणारे आपले साईबाबा। या सगळ्यांच्या मूर्त्या तिथे ठेवलेल्या होत्या, बघून मनाला खूप छान वाटले। हे बघा किती छान देखावा वाटत आहे, मनाला अगदी प्रसन्न वाटत आहे बघून। आमच्या मनाला सुद्धा खूप प्रसन्न वाटले, तुम्हाला पण बघून छान वाटत असेल। सगळ्यांना एकात्मतेचा संदेश देणारे हे सगळे एकाच मंडपाखाली छान वाटत होते। इकडे बघते तुम्ही आता हात जोड। नंतर मुलांना खेळायचं होतं, खेळण्याची जिद्द करत होते। हा बोल ना, खेळायचं आहे, माझ्या मैत्रिणीचा मुलगा, माझा मुलगा यांना खेळायचं होतं, खूप वाटतं खेळायचं आहे खेळायचं आहे, ऐकतच नव्हतं। हा तर माझा संस्कार बिलकुल ऐकायला तयार नव्हता। हा विधान सुद्धा खूप वाटतं खरं, मी खेळायचं आहे त्याच्या मुलीला। मग आम्ही मुलांना परवानगी दिली खेळायची, मग मुलं गेले खेळायला। लागली उड्या मारायला, ट्रॅम्पोलिनमध्ये उड्या मारून मुलांना खूप आनंद वाटला। इतर मुलेही होती खेळायला, उड्या मारून मारून थकून गेली। त्यांना दर्शनापेक्षा खेळण्याची जास्त हौस। बाहेर खेळण्यासाठी बरेच खेळणे खेळले, सगळे पालक आपापल्या मुलांना ते बघायला हजर होते। मुलांना खेळताना खूप आनंद वाटत होता आणि आम्ही मुलांना बघून आनंदी झालो। अशा प्रकारे आम्ही दर्शन करून तिथून निघून गेलो। हे बघा रस्ता असल्यावर सुद्धा इथूनच जायला। हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर माझं चॅनल रुपाली राठोड ब्लॉग सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा।